हॅलो हाय नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. माझ्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आता मी तुम्हाला आमची गुरं नंतर आम्ही केलेलं काम वगैरे हे सगळ्या गोष्टी मी सांगणार आहे. तर आमच्यात ना 10-12 गुरं ना ठरलेलीच होती. 10-12 गुरं ठरलेली होती. 2 बैल, त्यात एक म्हशीचं एक रेडुकू आणि 5-6 गाया आणि अशीच बारीक मोठी किंवा त्यांच्या कालवडी वगैरे असल्या तर अशा बारीक मोठी करून त्यावेळेस त्या टायमिंगला होती. आणि आमची कामं पण अशी असायची ना की वाटून कामं असायची. म्हणजे कोणाला काम कोणाचं काय करायला लागायची गरज नाही किंवा कुणाचं काय रुसणं पोहणं नाही, काय नाही. ज्याची त्याला वाटून दिलेलं काम आहे ना ते करायचं. तर तुम्हाला सांगते इतकी म्हणजे गुरं वगैरे सकाळचं संध्याकाळचं सगळं धारा काढण्यापासून दूध काढण्यापासून गुरांना खायला टाकणं, शेण काढणं, घरात रानातलं काम वगैरे ते सगळं मला करायला लागायचं. आता हा व्हिडिओ काढण्याचं म्हणजे कारण असं झालं की म्हणजे व्हिडिओ काढायला वेळ नाही मला भेटत किंवा मला माहेरी यायला इतका वेळ भेटत नाही. त्यामुळं असं आले ना कधीतरीच वेळ भेटतो. आता बऱ्याच दिवसात आल्यामुळं म्हटलं आता चला एक व्हिडिओ तर होऊनच जाऊ द्या आपल्या सगळ्या गोष्टींचा. तर आणि ह्या आठवणी राहतात ना, त्यामुळं नंतर कसं जास्त यायला मिळत नाही वगैरे म्हणून आठवणी राहतात, म्हणून काढायची इच्छा झाली वगैरे. आता व्हिडिओ काढते वगैरे म्हणून ह्या आठवणीत तरी राहून जातं, ह्याच्यासाठी व्हिडिओ काढ. तर आता तुम्हाला मी पहिलं सांगते की पहिलं आमचं कसं होतं, घर कसं होतं, म्हणजे पहिलं घर कसं होतं किंवा काय होतं ते. इथंच ह्या साईडला हा गोटा दिसतोय ना, तर तिथं त्या गोट्याच्या जागेला असं पहिली काडाची घरं होती ना, तर तिथं काडाची एक खोली होती आणि त्याला चिटकून असा गोटा होता. हा आता जसा गोटा आहे तो त्याला चिटकून ती रूम आहे ना, तर ते तसाच गोटा. तर काय प्रसंग घडला वगैरे तर त्या प्रसंगामुळं आम्हाला नंतर पत्र्याचं ते काढायला लागलं. पण आता तुम्हाला सांगते मी पहिलं आमचं म्हणजे पहिल्या गोष्टी सगळ्या वेगळ्या होत्या. सगळ्या वेगळ्या होत्या पहिल्या गोष्टी. आताच्यासारखं काहीच नाही आहे. पहिल्या गोष्टी सगळ्या वेगळ्या होत्या. आता तुम्हाला मी पहिल्यापासून सांगते की आमच्या घराला रस्ता कुठून होता वगैरे. पण ते आता कसं काय म्हणतात ना, जर चांगलं व्हायला लागतं ना तर ते आजूबाजूच्या लोकांना बघवत नाही चांगलं व्हायला लागलेलं वगैरे. तर आणि त्यात असं होतं की बाहेरनं हे राहायला इकडं आलेले, मग ह्यांना इतकं चांगलं कशाला, ह्या गोष्टी म्हणजे प्रत्येकाच्या घरात किंवा प्रत्येकाच्या तिथं ह्या घडत असतात. प्रत्येक गावात वगैरे सगळ्या गोष्टी ह्या सगळ्यांच्या बरोबर घडत असतात. ते म्हणते त्यांना झाकली मोठी हवा कशी ठेवायची, तसंच सगळे करतात. आणि आता मी तुम्हाला सांगते आमचे पहिला रस्ता कुठून होता. आमची एवढी झाडं ही मस्त लावलेली होती, पण ती शेवटी काढायला लागली. नंतर काही गोंधळ झाला वगैरे. तर थोडक्यात तुम्हाला मी सांगते. तर आता पहिलं तर आता तुम्ही चॅनल वगैरे तो पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्ही आमचं बालपणाचा व्हिडिओ वगैरे बघितलाच असेल असं मला वाटतं, किंवा नसेल जरी बघितला तरी तुम्ही माझ्या चॅनलला जाऊन तुम्ही नक्की बघू शकता. तर आता आमच्यात गुरं ही तुम्हाला किती होती काय होती ती मी तुम्हाला सांगितलं. आमची कामं वगैरे वाटून असायची. तर आमचा पहिला रस्ता ना, हा गेट इथं हे मुरघास ठेवलेला आहे ना, तर तिथून गेट आहे ना, तर तिथून पहिला रस्ता होता आमचा. पण ते त्यांनी तिकडच्यांनी बंद केला. आम्ही गेट मारलं म्हणून मी गेट मारलं आणि त्यांना विचारून गेट मारलं बरं का. तर त्यांना विचारून गेट मारलं तर त्यांनी काय बोलले माहिती आहे का, समोरचे ज्यांचं रान आहे ना, तर ते समोरचे बोलले की तसं तर ते कॅनलच्या हद्दीतच येतं आहे बरं का, तसा काही एवढा विषय नव्हता. पण ते आता काय म्हणते, ते हद्दीत जरी असलं ना तरी त्याच्या समोरचं रान ते कॅनलपर्यंतचं आपल्याला वापरायला त्यांना म्हणजे जे राहतात त्यांना वापरण्यासाठी ते राहतात. आणि खरं तर तो रोड आहे तो आमच्या घराच्या पाठीमागून निघाला, पण तो पहिला तसा रोड होता. त्यामुळं आता त्याच रोडवर सगळं त्यांनी म्हणजे सगळं त्याच रोडवर सगळ्यांचं क्लिअर करून सगळा रोड बनवला ना, तोच रोड. त्यामुळं आता तोच रोड राहणार. तर आता तिथं हे गेट मारलं त्याला दरवाजा वगैरे केला. त्या समोरच्या माणसांना विचारलं पण की बाबा ना तुम्ही बंद नाही ना करणार वगैरे असं तसं म्हणून मारलं. मग व्यवस्थित चांगलं गेट तिथं केलं आतमध्ये यायला जायला. तिथं इतकी झाडं आम्ही पण लावलेली होती ना, इतकी मस्त म्हणजे इतकी मोठी झाडं आली होती, सावली वगैरे एवढी मस्त होती ना. पण गेट मारलं आणि दुसऱ्याच दिवशी त्यांनी खोडसाळपणा काय केला की तिथं आणून गेटच्या समोरच आणून हे टाकलं, काय म्हणते ते लाकडं आणली ना, रानातली लाकडं झाडं तोडलेली ती लाकडं आणून त्या गेटच्या समोरच टाकली. म्हणजे त्यांनी तिथला रस्ता बंद केला. ठीक आहे, तरी पण आम्हाला रस्त्याला काय प्रॉब्लेम नव्हता, कारण आम्हाला रस्त्याला असं डायरेक्ट इकडं कॅनलला निघायचं म्हटलं तरी आम्हाला इथून रस्ता आहे, घराच्या पाठीमागून रस्ता आहे. नंतर इथून आमचा आमचा रान आता इथं अर्धा एकर रान असल्यामुळं आम्हाला काही प्रॉब्लेम नाही ना आमच्या ह्यांना. तर इथून पण रस्ता आहे जायला डायरेक्ट रस्त्याला. त्यामुळे रस्त्याचा आम्हाला कुठंच काही प्रॉब्लेम येत नाही, अडचण येत नाही कधीच कुठल्या गोष्टीची. तर त्यांनी तो बंद केला म्हणून मग आता हे सरळ रस्ता त्यांनी काढला.
आणि हा सरळ दिसणार रस्ता आहे ना, तर तो रस्ता त्यांनी काढला, चालू केला. आणि मग काय इथलं रान पण पहिलं नीट नव्हतं केलेलं, आता नीट केलं आहे रान. आणि चला मी तुम्हाला आता गुरं दाखवते. ह्यांनी इकडं नंतर पहिलं इकडं ह्या साईडला ना बाबळीच होत्या, बाबळीखाली आम्ही गाया बांधायचो. आणि इथला हा पत्रा पण नव्हता, तो आता जरा कोकरी ही करायची वगैरे म्हणून त्यांनी तो पत्रा, आता हा इथला नवीन पत्रा मारलेला आहे. आणि ही म्हस आमची ही नंतर मला वाटते माझ्या लग्नानंतर घेतलेली आहे. पण आमच्याकडे गुरं आहे ती ना, ती काही गुरं ना आमच्या वेळेसची ती काही गुरं ठेवलेली आहे ती त्यांनी. आणि त्याच गायांची काय म्हणते वासरं झालेली, तीच मोठी करून ही करून काय नंतर भावाने विकत घेतली. पण तीच बऱ्यापैकी त्याच गुरं केलेले आहे ती. आणि आमच्यात जास्त म्हणजे गाया किंवा गुरं ही बाहेरनं विकत कोणी घेत नाही किंवा काय नाही. जे ते आहे ना त्याचंच वाढवत पुढं जायचं. आणि मग आता वासरं काय नाही ती म्हणजे कालवडी ही माझ्या बहिणीला दिलेली आहे त्या म्हणजे माझ्या बहिणीला सख्या बहिणीला दिलेली आहे त्या. कालवडी झाल्या की तिला जर गरज पडली तर तो भाऊ देऊन टाकतो ना, त्यामुळं कालवडी काय आता नाही त्या किंवा रेडकू तसलं काही नाही. सगळी गाया दुधाच्या झालेल्या आहेत. तर गुरं बघा, आता कॅनलला पाणी आटल्यामुळं गुरं काय धुतलेली नाही ती. परत तुम्ही म्हणसाल इथं गुरं किती घाण आहे, ती किती काय आहे असं तसं घाणही आहे असं तसं म्हणसाल. पण कॅनलला पाणी आटल्यामुळं ना, पाणी कसलं चिपकाच नसल्यामुळं गुरं काय धुतली नाही ती. इथं पाणी प्यायला ही बोर आहे, त्यामुळे जरा पाणी प्यायला ही काय एवढ्या अडचण येत नाही. त्याच्यामुळं आता ह्या गाया आहे त्या ह्या साईडला येत्या ती 4 गाया आहे त्या, 2 3 4. आमच्या वेळेस पण आम्ही ज्या वेळेस होतो ना त्यावेळेस पण एक 7 गाया आहेत, बरोबर 7 गाया आहेत. सगळ्या गाया दुधाच्या आहेत सध्या. सगळ्या गायांचं दूध काढतात सगळ्या गायांचं. कारण मी स्वतः सकाळी गुरांचं दूध काढलेलं आहे. आणि ह्यावेळेस आली तर माझ्या नशिबात म्हणलं ना, गुरांच्या धाराच काढायच्या आल्या त्या का काय. तिकडं पण सासरी पण होते तेव्हा प्रॉब्लेम झाला थोडासा, जरा घरातला एक्सपायर झाल्यामुळं ना. मला तिथं पण आमच्या जाऊबाईंनी काही केलंच नाही. गाया आहे त्या 2-3 ते, तर तिथं पण मला 2-3 दिवस धारा काढायला लागल्या, दूध काढायला लागलं. आणि इथं पण आले तर भाऊ सकाळी अचानक त्याला कुकरी आणायला बाजारात जायचं होतं म्हणून तो गेला. ती मग माझ्यावर धारा आल्या आणि नेमकी लाईट गेली होती. मशीन आहे धार काढायची, पण लाईट गेल्यामुळं हातानेच काढायला लागल्या. मग आता काय करणार म्हणलं, पर्याय नाही. ठीक आहे जाऊ दे म्हणलं. तर आता आमच्या टायमिंगच्या गाया म्हणजे आहेत ते कुठली गाय आहे ती मला दाखवते तुम्हाला. तर आता आमच्या टायमिंगच्या गाया आता बिल्लं मारल्यात सगळ्यांना. पहिलं काय बिल्लं मारलेलं नव्हतं, गाया अशा हे साध्याच होत्या. तर मला असं वाटतं की ही एक कालवड आहे ना, ही एक आमच्या टायमिंगची आहे. आणि ती एक खाती, ती एक आमच्या टायमिंगची आहे, आमच्या टायमिंगची गाय आहे. आणि ही पण गायची गाय आहे. म्हणजे जी गाय आमच्या टायमिंगला होती ना, ती गाय काहीतरी म्हातारी झाली म्हणून विकून टाकली. पण त्या गायची नात आहे ती. आणि तिकडं बसलेली आहे ती पण आमची गाय ना, ती घरच्याच गायची गाय आहे. म्हणजे 1-2-3 गाय तेवढ्या बाहेरच्या घेतलेल्या आहेत त्या. नाहीतर ती बसलेली गाय आहे ना, ती पण आमच्या गायचीच गाय आहे. तर चला, तर आता असा सारा जमाय. म्हणजे त्यावेळेस ज्यावेळेस आम्ही होतो ना, त्यावेळेस आम्ही बैलगाडी वगैरे सगळी बैलगाडी चालवलेली आहे. सगळं म्हणजे बैल झुपून बैलगाडी नेलेली आहे. आता काय, आता भावाचं मॅच झाली, ट्रॅक्टर घेतला वगैरे, वडिलांनी घेऊला घेतला, सगळं झालं. असं त्या टायमिंगला जी परिस्थिती होती तीच परिस्थिती, आता काय करणार शेवटी. तर असं सगळं होतं. बऱ्याच गोष्टी आठवतात आल्यानंतर ही होत्यात. पण काय करणार, छोटी प्रत्येक म्हणतात ना, प्रत्येक मुलीला लग्न करून जावंच लागतं, तसा प्रकार आहे हा. आणि जागा वगैरे इकडं आम्हाला कॅनलची भरपूर वापरायला घावते समोर. आता तिकडचं तुम्हाला मी आमचं घर, स्वयंपाक खोली, घर, नंतर तिकडचं ते रान वगैरे नीट केलेलं, तो व्हिडिओ मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्ही तो बघा. कारण व्हिडिओ खूप मोठे होत आहेत. व्हिडिओ मोठे झाले की मग लोक बघायला बघत नाहीत. त्यामुळं मग मी तुम्हाला आता 3rd व्हिडिओमध्ये, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आमचं घर आणि त्या घराच्या समोरची जागा, नंतर तिकडचं रान वगैरे मी तुम्हाला त्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवते. तर चला, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळत राहतील. आणि बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका, कारण आपण व्हिडिओ टाकला की तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. नोटिफिकेशन मिळालं की तुम्हाला तो व्हिडिओ नक्की लवकर बघायला मिळेल. त्यामुळे चला, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.